लोकांना बघत असतात की हे रोडचे मेजरमेंट्स का घेतात, त्यांच्या लिटरली आपल्याला ते स्केच बुक्स वगैरे घेऊन फिरावं लागतं, मेजरिंग टेप्स असतात, टी स्केल असते, कंटेनर्स घेऊन फिरायला लागतात. सो हे सगळं आपल्याला स्टडी टूरला जाऊन करावं लागतं. कपड्यांपेक्षा जास्त स्टेशनरीज आपल्याला घेऊन जावी लागते. सो तुम्हाला स्वतःची फर्म ओपन करायची नाहीये तर तुम्ही बीमचा कोर्स हा तुम्हाला एक बेटर ऑप्शन आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे फॉर दोज स्टुडंट्स हू आर नाव इन 10th, 11th अँड 12th अँड हू वॉन्ट्स टू टेक ॲडमिशन फॉर अन आर्किटेक्चर. सो या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे की आर्किटेक्चरची ॲडमिशन प्रोसेस काय असते, विच सब्जेक्ट्स आर इम्पॉर्टंट अँड द रियालिटी ऑफ आर्किटेक्चर कॉलेजेस. सो लेट्स गो. सो मी 8thला असतानाच माझं डिसाईड झालेलं की मी आर्किटेक्चरसाठीच ॲडमिशन घेणार. सो बाकी मी कुठल्याच फील्डचा स्टडी किंवा इन्फॉर्मेशन घेतली नव्हती कुणाकडूनच. आणि येस, मी लास्ट इयरच पासआउट झाली आहे. तर सगळ्यात आधी मी महाराष्ट्रातनं बिलॉंग करते, तर त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या कॉलेजेससाठी ज्या एंट्रन्स एक्झाम्स मेन असतात तर त्याच फक्त मी दिलेल्या. लाईक आफ्टर 12th मी आर्किटेक्चरसाठी ॲडमिशन घेतलेलं. सो आफ्टर 12th इफ तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर PCM ग्रुप इज कंपल्सरी. लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुम्हाला कंपल्सरी असतो. यू हॅव टू स्कोर 50% इन दीज सब्जेक्ट्स अँड द सेकंड मेन पेपर इज नाटा. Third is JEE second paper which is for BArch. So basically JEE first paper is for engineering and second paper is for architecture and planning. If you score good in this JEE mains, then you can apply for the JEE advanced and from that you can take admission for the IIT colleges which are IIT Roorkee and IIT Kharagpur. आणि या एक्झामचा जो पॅटर्न आहे तो दरवेळी चेंज होत असतो, तर तुम्ही त्यांच्या वेबसाईट्सला जाऊन ते चेक करू शकतात. आणि इफ तुम्ही शुअर असाल की तुम्हाला आर्किटेक्चरसाठीच ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही डिरेक्टली 10th नंतर ॲडमिशन घेऊ शकतात डिप्लोमाला. कारण 11th, 12th आय गेस हे लोक करतात ज्यांना अजून जे शुअर नसतात की कुठल्या फील्डला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते 11th, 12th करून मग पुढे जाऊन त्यांचं डिसाईड होतं की कुठल्या फील्डला त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. सो जर तुमचं फिक्स असेल की तुम्हाला आर्किटेक्चर करायचं तर तुम्ही डिप्लोमासाठी पण डिरेक्टली ॲडमिशन घेऊ शकतात. आणि 11th, 12th हा मला तरी वाटतं की तो टाइमपासच आहे, कारण BArchला मी ॲडमिशन घेतल्यानंतर 11th, 12thचा फक्त 10%च पार्ट होता, बाकी काहीही नव्हतं. इफ तुम्ही डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतात तर 3 इयर्समध्ये तुमचं बेसिक्स खूप क्लिअर होऊन जातात. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही डिरेक्टली डिप्लोमासाठीच ॲडमिशन घ्या. सो आफ्टर दीज एक्झाम्स देर इज अ ॲडमिशन प्रोसेस विच हॅव 3 कॅप राऊंड्स. सो बेसिकली ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय असतं की इफ तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं आहे आणि ते तुम्हाला नको आहे आणि तुम्हाला त्यापेक्षा बेटर कॉलेज हवं आहे तर तुम्ही सेकंड कॅप राऊंडसाठी अप्लाय करू शकता. तर फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज फ्रीज करून आणि सेकंड अलॉट झालेलं कॉलेज जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही परत कॅप राऊंड 1चं जे कॉलेज आहे फ्रीज केलेलं त्यासाठी परत सिलेक्ट करू शकता ते आणि त्यात ॲडमिशन घेऊ शकतात. सो अशी प्रोसेस असते ॲडमिशनची. देन आफ्टर ॲडमिशन तुमचं 5 डेजचा इंडक्शन प्रोग्राम असतो ज्यात तुम्हाला बेसिक्स जे आहेत तर ते सांगतात कॉलेजवाले. अँड देन द मेन पार्ट. सो बेसिकली माझं फर्स्ट आणि सेकंड इयर जे आहे तर ते कोविडमुळे ऑनलाईन होतं. लाईक फर्स्ट इयरचे दोन्ही पण सेमिस्टर आणि सेकंड इयरचं जे फर्स्ट सेमिस्टर म्हणजे थर्ड सेमिस्टर माझं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सेमिस्टर्स माझे ऑनलाईन होते आणि फोर्थ सेमिस्टरपासून माझं कॉलेज ऑफलाईन स्टार्ट झालेलं. तर आता तुम्ही आर्किटेक्चरसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे फायनली. सो आता तुम्हाला तुमची झोप, आराम हे सगळं विसरून जावं लागणार आहे. खरंच जो 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर त्यावरून मी सांगते. फर्स्ट 3 इयर्स तुम्हाला थोडं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात कारण तेव्हा त्यात तुम्हाला शीट ड्राफ्ट करायला लागतात. आणि आफ्टर 3rd इयर तुम्हाला 3rd इयरच्या लास्ट सेमला आय गेस तुम्हाला ऑटोकॅड यूज करायला येतं परत. सो ॲक्च्युली ऑटोकॅड इज बेटर दॅन ड्राफ्टिंग द शीट्स. कारण शीटवर तुम्हाला जर एखादा रिडू दिला तर तुम्हाला परत ती शीट रिड्राफ्ट करायला लागते. आणि एक सवय तर तुम्ही लावून घ्या, कारण फॅकल्टीला जर तुमचं कंपोज केलेली शीट आवडली नाही और एखादी मिस्टेक सापडली तर डिरेक्टली ते शीट जी आहे तर ती फाडतात समोर आपल्या. तर ते एवढा वेळ आपण देऊन शीटवर काम केलेलं असतं तर ते थोडं वाईट वाटतं. पण ती सवय तर लावून घ्या तुम्ही. आणि लॅपटॉपवर इतकं काही नसतं, तुम्हाला जरी रिडू दिलं त्यात काही चेंजेस सांगितले तर तुम्ही लॅपटॉपवर ते पटकन करू शकता. शीट ड्राफ्टिंगमध्येच एफर्ट्स आहेत. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की GT मारू नका, कारण हा कोर्स तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड करतो. सो जर GT मारली तर तुमची ती क्रिएटिव्हिटी काहीच राहत नाही. सो तुमची क्रिएटिव्हिटी त्या शीट्सवर दाखवा, ते कंपोज छान करा शीट्स. सो यावर पण तुमचा स्कोर डिपेंड करतो.
सो माझं सजेशन राहील की स्वतःच्या शीट्स स्वतःच ड्राफ्ट करा. आपल्या कोर्समध्ये ना जास्त थिअरी सब्जेक्ट्स नाही आहेत, म्हणजे जास्त करून आपल्याला असाइनमेंट्स या शीट ड्राफ्टिंगच्याच असतात. सो आपल्याकडे जास्त थिअरी सब्जेक्ट्स नाही आहेत. तर फक्त एक सब्जेक्ट आहे जो थोडासा डिफिकल्ट आहे, टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, ज्यात बेसिकली फिजिक्स असतं बिल्डिंग्स रिलेटेड. सो हा थोडासा डिफिकल्ट आहे, बट मला कधी डिफिकल्ट नाही वाटला. हां, मला फक्त एकदा सेकंड इयरला बॅक लागलेला टॉसला, बट त्याच्यानंतर मी कधीच नाही लागू दिला, कारण तो सब्जेक्ट नंतर मला आवडायला लागलेला होता, कारण त्यात मी चांगला स्कोर करत होती. सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट माझ्यासाठी तो होता. सो तुम्ही जर एक्झामच्या 1-2 मंथ्स आधी पण त्याची प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला तो इझिली तुम्ही त्यात स्कोर करू शकतात. सो इतकं काही त्याचा लोड घ्यायची गरज नाहीये. मला आर्किटेक्चर कॉलेजेसची एक गोष्ट आवडते, कारण त्यात ना कंटिन्यू बसून आपल्याला एखादं लेक्चर करावं लागत नाही. तुम्ही ना निवांत शीट ड्राफ्ट करत असतात. लाईक थोडा वेळ ते लेक्चर असतं आणि त्यानंतर शीट ड्राफ्ट करायला लागतं. सो तुम्ही मस्त सॉंग्स चालू असतात, तुम्ही गप्पा गोष्टी करत शीट ड्राफ्ट करत असतात. तर ती एक गोष्ट मला आवडते. लाईक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कंटिन्यू तुम्हाला एखाद्या लेक्चरला बसावं लागतं 2 तास 3 तास. तर इकडे असं नाहीये. इथे तुम्ही शीट ड्राफ्ट करत असतात, कुठेही फिरून येऊ शकतात मस्त कॉलेजमध्ये आणि मग परत शीट ड्राफ्ट करायला बसायचं. सो एकदम फ्री एन्व्हायरमेंट असतं. सो हे मला आवडतं आर्किटेक्चर कॉलेजेसचं. कोर्स सगळेच डिफिकल्ट आहेत. MBBS इंजिनिअरिंग हे पण डिफिकल्ट आहे, पण मला असं वाटतं की आर्किटेक्चरमध्ये ना एफर्ट्स जास्त टाकावे लागतात. लाईक तुम्ही कितीही कंटिन्यू काम करत असाल आणि वेळेत काम कम्प्लीट करत असाल तरी पण ते तुम्हाला रिड्यूस देतात आणि लिटरली लास्ट डेपर्यंत, ज्युरीच्या दिवसापर्यंत तुम्हाला ते चेंजेस देत असतात. सो एका वेळी ते असं होतं की एकदम इरिटेट होऊन जातो आपण. सो याची पण सवय लागायला हवी तुम्हाला, कारण तेच काम रिपीट करणं पण खूप पेशन्स ठेवायला लागतात यामध्ये पण. आम्ही लिटरली रात्रभर जागून, म्हणजे लिटरली सकाळी 5-6 पर्यंत जागून परत 8 वाजता कॉलेजला जायचो. सो झोप नावाचा प्रकार हा 4 वर्ष बिलकुलच नव्हता. देन 5th इयरला तुमची इंटर्नशिप असते. सो इंटर्नशिपमध्ये तुम्हाला खूप नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. म्हणजे जे तुम्हाला कॉलेजमध्ये नेहमी सांगत असतात ना की हेच तुमचे स्टँडर्ड सायझेस यूज होतात, तर ते तसं नाहीये. तुम्हाला इंटर्नशिपला गेल्यावर खूप प्रॅक्टिकल नॉलेज येईल, तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क्स एक्सप्लोअर करता येतील. सो तुम्ही इंटर्नशिपसाठी स्मॉल स्केल फर्म चूज करा, कारण त्यात तुम्हाला सगळ्या टाईप्सचे प्रोजेक्ट्स एक्सप्लोअर करता येतील. कारण मोठ्या फर्म्समध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते एकच काम, स्पेसिफिक काम देतील, तर ते तुम्हाला तेच करावं लागणार आहे. सो तुम्ही स्मॉल स्केल फर्म चूज करा. आणि मला तरी कसं कळलंय की आर्किटेक्चरसाठी मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स काय ॲडमिशन घेतात, तर आर्किटेक्चरमध्ये स्टडी टूर्स असतात. येस, तर स्टडी टूर्समुळे बरेच लोक ॲडमिशन घेतात आर्किटेक्चरला. त्यात फक्त मजा नसते, तर तुम्हाला त्याचा तिथे जाऊन स्टडी पण करायला लागतं. लोक ना बघत असतात की हे रोडचे मेजरमेंट्स का घेत आहेत, यांच्या लिटरली आपल्याला ते स्केच बुक्स वगैरे घेऊन फिरावं लागतं. मेजरिंग टेप्स असतात, टी स्केल असते, कंटेनर्स घेऊन फिरायला लागतात. सो हे सगळं आपल्याला स्टडी टूरला जाऊन करावं लागतं. कपड्यांपेक्षा जास्त स्टेशनरीज आपल्याला घेऊन जावी लागते. सो येस, बॅक टू द पॉईंट. तर इंटर्नशिप नंतर आपल्याला असतो थेसिस. तर थेसिस हा सगळ्यात लार्ज स्केल प्रोजेक्ट आहे, तर तो 6 मंथ्सचा असतो. अँड दी एंड, नो गाईज, तुम्ही हा जर विचार करत असाल की फायनली वी आर अन आर्किटेक्ट नाव, तर यापुढे पण ऐका. तो मोस्टली BR कॉलेजेस प्लेसमेंट्स आपल्याला प्रोव्हाइड करत नाही, तर आपल्याला स्वतःलाच आपल्याला जॉब शोधावा लागतो. आणि ॲज अ फ्रेशर तुम्ही जर कुठल्या फर्मला जॉईन होतात तर तुम्हाला ते फक्त 10,000 to 13,000 पर्यंतच पे करतात. सो आपल्या इकडे जास्त काही आर्किटेक्ट्सला पेमेंट नाही आहे. सो तुम्ही साईड बाय साईड फ्रीलान्सिंगही करू शकतात. लाईक 3Ds तुम्ही क्लायंटला प्रोव्हाइड करू शकता. सो तुम्ही तसे कॉन्टॅक्ट्स पण बनवा की तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात. देन द अदर ऑप्शन इज बीम कोर्स. सो तुम्ही तो कोर्स पण करू शकतात. लाईक त्याचं तुम्हाला स्टार्टिंग पॅकेज 3 lakhs per annum आहे. सो इफ तुम्हाला स्वतःची फर्म ओपन करायची नाहीये तर तुम्ही बीमचा कोर्स हा तुम्हाला एक बेटर ऑप्शन आहे. आफ्टर BR काही लोक लगेच PG साठी पण प्लॅन करत असतात. सो मी पण तेच प्लॅन करत होती की आफ्टर BR मी लगेच मास्टरसाठी ॲडमिशन घेईल. बट मला खूप लोकांनी सजेस्ट केलं की तू 1 yearचा एक्सपिरियन्स घे आणि तुला कुठल्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट वाटतोय तर तू त्यात ॲडमिशन घेऊ शकतेस. म्हणून मी मग 1 yearचा एक
ड्रॉप घेतला आणि मी एक्सपिरियन्स पण घेते आणि माझं मास्टर्सचं पण प्रिपरेशन चालू आहे. सो तुम्ही हा एक ऑप्शन पण ठेवू शकतात. डिरेक्टली तुम्ही ॲडमिशन न घेता 1 इयरचा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, कारण खूप काही एक्सप्लोअर करायला आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप भेटेल. सो तुम्ही 1 इयरचा एक ड्रॉप मीन्स तुम्ही एक एक्सपिरियन्सच घेत असतात. सो त्याला ड्रॉप नाही म्हणता येणार. सो तुम्ही हा पण एक ऑप्शन ट्राय करू शकतात. सो येस, तर ॲक्च्युली माझ्या ॲडमिशनच्या वेळी मला इतकं काही इन्फॉर्मेशन नव्हती भेटली. ॲडमिशन प्रोसेस आता थोड्या दिवसांनी स्टार्ट होती आहे. सो म्हणून मला वाटलं की तुम्हाला पण माझा एक्सपिरियन्स शेअर करावा. कारण मी जे कॉलेजेस सर्च केलेले माझ्या वेळी, तर त्याचे रिव्ह्यूज ॲक्च्युली सगळ्यांचेच चांगले होते, कारण त्यांचं ते प्रमोशन करत असतात. आणि माझ्या स्वतःच्या कॉलेजने आमच्याकडनं त्यांचे रिव्ह्यूज घेतलेले, त्यांच्यासमोर आमच्याकडनं चांगले रिव्ह्यूज पोस्ट करून घेतलेले. सो येस, असे पण कॉलेजेसची ही एक रियालिटी आहे. सो तुम्ही पण जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं एक इन्फॉर्मेशन काढा कॉलेजेसची आणि मग ॲडमिशन घ्या. सो येस, ॲडमिशन प्रोसेसमुळे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मी दिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, सी इन द नेक्स्ट व्लॉग.